यानंतर संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। संभाजीनगरमध्ये भर दिवसा अपहरण झालेलं आहे। 30 मिनिटं रेकी करून 15 सेकंदात कारमध्ये कोंबलं। सिटी चौकामध्ये 8 लाखांसाठी तरुणाचं अपहरण करण्यात आलेलं आहे। अपहरणकर्त्याचा मोबाईल खाली पडल्यामुळे डाव फसलाय। संभाजीनगर शहरातील मुख्य चौकापैकी एक सिटी चौक या भागामध्ये भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अपहरण करण्यात आलंय। या सर्व प्रकारची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं। यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्यामुळे त्याने त्याच मोबाईलवर संपर्क साधताच पोलीसच त्याला बोललेत। एकूणच पोलिसांना त्या मोबाईल क्रमांकाचं लोकेशन मिळवण्यात यश आलं आणि त्या तरुणाची सुटका झाली। तर पैशांसाठी अपहरण करण्यात आलं होतं, मात्र मोबाईल पडल्यामुळे सगळा डाव फसलेला आहे। भर दिवसा या तरुणाचं अपहरण करण्यात आलं होतं। संभाजीनगरमधली ही घटना आहे, मात्र तिथे मोबाईल पडल्यामुळे अपहरणकर्त्याचाच मोबाईल पडल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडलेला आहे। पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आलेलं आहे। तर या तरुणाची सुटका झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। विजय, खरं तर बघायला गेलं नाट्यमय अशी घटना आहे। केवळ चित्रपटांमध्ये आपण अशा पद्धतीचं ऐकतो पाहतो आणि आता संभाजीनगरमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे। नक्कीच ज्यांनी जर बघितलं अगदी 15 सेकंदामध्ये जे आहे ते अपहरण आहे झालेली घटना आपण सीसीटीव्ही मध्ये बघत आहे। तब्बल अर्धा तास जो आहे तो तरुण येण्याची वाट पाहत त्या ठिकाणी चौघेजण थांबले होते। एक डिझायर कार जी आहे ती त्या ठिकाणी होती आणि तरुण येताच त्यांनी अख्ख्या 30 सेकंदामध्ये त्या तरुणाला 4 जणांनी गाडीमध्ये कोंबले आणि त्या ठिकाणून नेले। मात्र त्या तरुणाचा मोबाईल जो आहे तो मोबाईल खाली पडला आणि त्यानंतर काही सेकंदात जे आहे त्या तरुणाने त्या ठिकाणी आरडाओरडा केल्या असताना नागरिक घटनास्थळी आले होते। त्यानंतर ही माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाला मिळाली। पोलीस प्रशासनाने तो मोबाईल जो आहे तो देखील ताब्यात घेतला आणि त्याचं लोकेशन नंतर जे आहे ते हा तरुण कुठे आहे सापडण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे आता या तरुणाची सुटका देखील आता पोलिसांकडून करण्यात आलेली, मात्र आरोपी जे आहे ते अद्याप हाती लागलेले नाही। त्यामुळे जर पाहिलं गेलं तर अगदी पिक्चर सारखीच फिल्मी स्टाईल ना ते अपहरण झाल्याची घटना जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती। यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरणाच्या घटना आपण वारंवार घडताना पाहायला मिळतो। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदा सुव्यवस्था राहिला की नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।